बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपकडने एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे। वाल्मिक कराड गँगची तुरुंगात दहशत सुरू असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कैद्याने केला। जेलमध्ये बसण्याच्या जागेवरनं झालेल्या वादातनं मारहाण झाल्याचं कैद्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं। कैद्याकडनं जेलमध्ये घडलेला प्रकार हा एका व्यक्तीला सांगतानाची ही कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। दरम्यान या संदर्भात जेल प्रशासनाने मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा केली, परंतु कैद्याने कोणतीही तक्रार नसल्याचं लेखी स्वरूपात दिल्याची माहिती कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी फोनवरून दिली। तर कैद्याने व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय दावा केलाय ते पाहूया। मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है, मैं अंबेजोगी का हूँ। मैं पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रतीक घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग अभी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब उनसे मिले हुए है, पैसे खा रहे उनसे और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्या खूप पैसे गिसे घेते। पण अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके उनको भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमक्या दे रहे। ते म्हणाले कसंही फरक करतो तुझा, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। मी कोर्टाला सांगतो, सांग म्हणले कुणाला सांगायचं, काय आमचं वाकडं होत नहीं म्हणले। तुम्हाला मारलं ते सीसीटीव्ही मध्ये आहे का? हाँ, मुझे मारते हुए पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। सब चांदने साहब, वो सब पूरे जेलर साहब मिले आले उनसे, कुछ मेरा सुन रहे नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, खाली गालियां दे रहे। वो 1-1.5 महिना पहिले जरांगे पाटील शिव्या देतात, पण त्याला म्हणले गोविंद फडलाय तुझा, गेल्यावर त्याच्या सब्यात गोळ्या घाल, तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, परत तेवढं कर काम आमचं, अशा धमक्या देते। मेरे सामने बहुत जनक धमक्या दिए, मगर मैं बहुत डर रहा साहब। या सगळ्या संदर्भात मनोज जरांगेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। येऊ द्या त्याला ये गोळ्या घालायला येणार आहे का? मला ते चांगली गोष्ट आहे, तू ये तर फक्त, मग तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असतील, परिणाम काय असेल। काय आहे बरं का, एक ती माज आणि मस्ती आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चाललाय, त्यांना वाईट दिवस बघायचे असतील, त्याला मी काय करू शकत नाही। पण तू फक्त ये, मग तुला कळल। आम्ही पण वाट बघतोय, तू ये, तुला त्या दिवसचा दिवस दिसल कसा असतो राज्यातला। तू नुसतं गोळ्या घालायचं लांबच राहिलं, तू नुसतं बघून पण जाय, तुला उद्रेक काय असतो ना की डबल एकदा भारत देश बघल। देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या की बीडचं मला ना सगळा गुंडाराज संपवायचा। मग गुंडाराज जर तुम्हाला संपवायचा तर पहिला जेलर का बदलीला? तो तर गुंडाराजच करू देत नव्हता जेलमध्ये कोणाला, का बदलीला? शो का आणला तुमच्या सोयीनुसार? कारण त्या जेलरची तपासणी होणं गरजेचं आहे, तिथल्या आतल्या पोलिसांच्या सगळ्या बदल्या टोटल होणं गरजेचं आहे जेलच्या। मी तर म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुम्ही बीड जिल्ह्यातल्या अख्ख्याच पलट्या मारा एकदा, पूर्णच पोलीस सगळे अधिकारी महसूल पासून सगळे बदलून टाका, काही ठेवू नका। एकदा हे डाव करा, तेव्हा ती बीडचा गुंडाराज चालणार आहे। गुंडाराजला कोण भेटवं त्यांना आता? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।